मे महिन्यातील रखरखती उन्हाने हैराण करणारी घामाच्या धारा, अंगातून वाहणारी नकोशी असणारी दुपार. बस स्टॉपवर गर्दी झालेली. सावलीसाठी स्टॉपच्या शेडमध्ये दाटीवाटीने उभे असलेले लोक, कुणी उन्हापासून बचावासाठी छत्री घेतलेले, कुणी टोपी घेतलेले, स्कार्फ बांधलेले बरेच जण, काही कॉलेज तरुणी, कॉलेज सुटल्यावर जायच्या घाईत तरीही दंग मस्ती करणाऱ्या. त्यांच्या हास्याच्या फवाऱ्यांनी तेवढंच वातावरण हलकं होतं. आयुष्याची रंगीत स्वप्न पाहणाऱ्या त्या मुली सोडल्या तर स्टॉपवर उभ्या प्रत्येकाला घरी परतायची ओढ होती. कुणाचं लहान मूल घरी होतं, कुणाला जाऊन स्वयंपाक करायचा होता, कुणाला बिझनेस कॉलसाठी दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं, कुणाच्या पाहुण्यांच्यात कसला असा कार्यक्रम होता. पण सर्वांच्याच पोटात भुकेने कावळे ओरडत होते. चेहरे तहानलेने व्याकुळ झाले होते. अशा गर्दीत बराच वेळ ती उभी होती. डोळे किलकिले करून सतत उजवीकडून डावीकडे मान फिरवत होती. तिशीतली तरुणी असेल ती. खांद्याला पर्स, साधीच पण नीटनेटकी साडी, नीट पिनअप केलेला पदर, एकंदर स्वच्छ असा पेहराव. हातात मोजक्या बांगड्या, 2 वाट्यांचं काळ्या मण्यातील गळ्याबरोबरच मंगळसूत्र, हातात एक पिशवी, एकसारखी उजवीकडून डावीकडे आवाजाचा अंदाज घेत होणारी मानेची हालचाल तिला त्या गर्दीतून वेगळं करत होते. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. ती वाट बघत असावी बहुधा. तिचे हात एकसारखे मोबाईलच्या बटनांशी चाळा करत होते. अंदाजाने नंबर डायल करून, मान वाकडी करून अगदी डोळ्यासमोर स्क्रीन घेऊन खात्री केली तिने फोन लावला. कदाचित फोन लागला पण उचलला नसणार. ती पुन्हा हताश झाली. इकडे तिकडे तिने अंदाज घेत ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून मागे पाहत जमिनीला पाय घासून हळूहळू मागे सरकली. डोळे अर्धवट उघडे, पापण्यांची होणारी सततची उघडझाप, एकसारखी उजवीकडून डावीकडे जाणारी मान, अशी पारशीबलट अशंतअंध ताई माझ्याजवळ सरकून मला म्हणाली, "यात रघु म्हणून नंबर आहे, लावून देता का ताई?" मी तिला तिच्याच फोनवरून फोन लावून दिला. ती माझ्याजवळ थांबली. फोन उचललाच नाही. पुन्हा ती हताश. तिने फोन लावणं सुरूच केलं. बराच वेळ हे असंच चालू राहिलं. कोणत्या बसने जाणार? मी तिला विचारलं. इथेच महालक्ष्मीला जाणार आहे. माझे मिस्टर येणार आहेत. इथेच थांब, येतो सांगितलं आहे. ताई त्याचीच वाट बघते. खूप वेळ झालाय. येतात आतापर्यंत, ती काळजीच्या स्वरात बोलत होती. महालक्ष्मी मंदिर जवळ आम्ही दोघे अगरबत्ती, धूपकांडी विकतो. ते लवकर येतात घरातून. मी आता डबा घेऊन येते. इथून मिळून पुढे जातो. ती का कोणास ठाऊक मला सांगत होती. शक्यतो आपल्याबद्दल कोणाला काही सांगायचं नाही, हे त्यांच्यात ठरलेलं असतं. सगळेच लोक चांगले नसतात. गैरफायदा घेणारे भरपूर असतात. कदाचित मी एक बाई म्हणून ती मोकेपणाने माझ्याशी बोलली असावी. माझी बस यायला अजून 15 मिनिटं वेळ होता. आम्ही दोघी शेजारी शेजारी उभ्या राहिलो. मी तिला सावलीत थांबवलं नि मी बाजूला झाले. गर्दी वाढत होती, कमी होत होती. तिची मान सतत हालणारी, तिची अस्वस्थता वाढत चाललेली. फोन करायचा प्रयत्न सुरूच. एकदाचा फोन लागला. पलीकडून आवाज आला. चौकात गर्दी होती. लक्षात आलं नाही. त्यामुळे तू थांब 5 मिनिटात येतो.
हिने काही बोलायच्या आत तो सांगून आणि फोन कट करून रिकामा झाला. तिची नजर वाटेवर लागलेली धूसर दृष्टीने रस्त्यावरील हालचाली टिपणारी फोन काळजीपूर्वक पर्समध्ये ठेवून ती थांबली. तिला तिचा नवरा येताना दिसला. स्वच्छ नेटका पोशाख, क्रीम कलरचा शर्ट, डार्क कॉफी रंगाची पॅन्ट, खांद्याला अडकवलेली पिशव्या, त्यात भरलेले निरनिराळ्या उदबत्त्या, धूपकांड्या यांचे पुडके, उजव्या हातात ब्लाइंड स्टिक, डाव्या हातात सॅम्पल उदबत्त्या, डोळ्यात बुबुलाचा पत्ता नाही, पापण्या एकमेकांना चिटकलेल्या, प्रकाश आणि रंग याचा आणि त्याचा दूर नवे संबंध नसलेला, फक्त आवाजाचा आणि स्टिकने अडथळ्याचा अंदाज घेत पायाखाली अखंड तुडवणारा रस्ता. बेभवशाच्या घाईच्या गडबडीच्या गर्दीत स्वतःला सांभाळत तो आत्म्याच्या प्रकाशात चालणारा पथिक कसा सांभाळत असेल तोल. या मतलबी डोळस लोकांच्या फसव्या जगाचा, कर्कश वाहनाच्या हॉर्नचा त्याला किती त्रास होत असेल. सगळेच त्याला सहानुभूतीने बघणारे, समजून घेणारे नसतील. कुणी महाभाग हिणवणारे, मुद्दाम चिडवणारे, खोडी काढणारे, त्रास देणारे, फसवणूक करणारे, असुरी आनंदासाठी त्याच्या वस्तू हिसकावून घेणारेही असतील. त्या सगळ्यात उभा राहून स्वाभिमानाने, स्वकष्टाने, स्वतःचा संसार सांभाळत या स्वार्थी मतलबी दुनियेत तो ताठ मानेने जगायला शिकला होता. इथपर्यंतचा त्याचा प्रवास नक्कीच खडतर होता. लाल पांढऱ्या रंगाची त्याची ती दिशादर्शक, अडथळादर्शक स्टिक काठी नव्हे, सोबती त्याचा. स्टिकच्या सहाय्याने तो इच्छितस्थळी येऊन पोहोचला. गर्दीतून त्याची अर्धांगिनी पुढे झाली. त्याच्या डाव्या हातातील उदबत्त्यांचे पुडके तिने स्वतःच्या डाव्या हाती घेऊन त्याचा हात स्वतःच्या उजव्या हातात घट्ट पकडला. दोघेही हर्षभरीत होऊन मंदिराकडे जाऊ लागले. अशी त्यांची कातर भेट रोजच होत होती. ओढ कायमच, प्रेम काळजी रोज शतपटीने होती. त्यांची उत्कृष्ट भेट झाली होती. मनाच्या डोळ्यांनी त्यांनी एकमेकांना पाहून अंध असूनही डोळसपणे समाजस्यांनी जी जिद्दीने संसार करायचा निश्चय केला होता, त्या दोघांनाही दिसत नव्हते. ते दोघेही अंध होते. ते दोघे पुढे जात होते, गर्दीत लोपले होते. माझ्या मनात मात्र असंख्य विचारांची जत्रा जमा झाली. देवाने आपल्याला सर्व अवयव दिलेत, तरीही आपण सतत व्यथित असतो. हे नाही, ते नाही, हे हवे, ते हवे. निराशा झाली तर सगळं सॅम्पल असं समजून गप्प बसून राहतो. कधी कधी जगण्याचा आशा सोडून देऊन उदासीनेत जगत बसतो. जोडीदाराला त्या दोघाइतकं प्रेम, सहकार्य, आपुलकी देतो. त्याच्या असण्या नसण्यासही स्वीकार करू शकतो का आपण? त्याला तेवढाच आपुलकी देतो का आपण? कितीदा एकमेकांच्या गुण अवगुणावर पांघरून घालून निर्मळ निखळ आनंद घेतो का? त्या दोघांसारखी उत्कट भेट घ्यायला, समाधानाने जीवन जगायला जमेल का आपल्याला? तुम्हाला जर या स्टोरीचा पुढील पार्ट हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.